एव्हरीवन, स्वागत आहे आपलं इंग्लिश विथ शेख सर या यूट्यूब चॅनलवर। आणि आम्ही या चॅनलवर सगळेच इंग्लिश ग्रामरचे इम्पॉर्टंट टॉपिक्सचे व्हिडिओ टाकत असतो आणि सगळेच 8, 9, 10चे क्लासेसचे सगळे इंग्लिश ग्रामरचे टॉपिक्स आम्ही या चॅनलवर टाकत असतो। तर सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच मी आज एक महत्त्वाचं ग्रामरचं टॉपिक घेऊन आलेलो आहे। टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस। शब्द मिळून वाक्य तयार होत असते आणि वाक्याचे काही प्रकार असतात। तर आज आपल्याला व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायचं आहे आणि हा टॉपिक शिकून घ्यायचा आहे। टॉपिकचं नाव आहे आपल्या टाइप्स ऑफ सेंटेन्सेस। टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, सेंटेन्स म्हणजेच वाक्याचे काही प्रकार असतात आणि ते प्रकार आपल्याला माहीत पाहिजे। आपण सगळेच हे पाचही प्रकार जे आहे इन डिटेलमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज बघणार आहे। तर टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये पहिला आपला टाइप्स आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, दूसरा टाइप्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि पाचवा आहे ऑपिटेटिव्ह सेंटेन्स। हे सगळे सेंटेन्सचे टाइप्स आहेत। लगेच आता आपण बघायचं पहिलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच मराठीमध्ये विधानार्थी वाक्य होते। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य। याची डेफिनेशन आहे एखादी माहिती, विधान, तथ्य सांगते। काय काय सांगते? माहिती, विधान किंवा तथ्य सांगणारे जे वाक्य असतात त्या वाक्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हटले जाते। जसे की फॉर एक्झाम्पल हा पहिला सेंटेन्स आहे आय प्ले क्रिकेट। ही एक माहिती आहे की मी क्रिकेट खेळतो। तर हा झालं माहिती देणारं वाक्य, म्हणजेच हा पूर्ण वाक्य आपला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स टाइपचं वाक्य आहे। दुसरा सेंटेन्स आहे आपला इंग्लिश इज ॲन इंटरनॅशनल लँग्वेज। आता याच्यामध्ये हा जो सेंटेन्स आहे आपल्याला विधान सांगते की इंग्लिश ही एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे। हा विधान सांगणारा वाक्य आहे आणि म्हणूनच हा वाक्य आपला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे। त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे आपलं बर्ड फ्लाय इन द स्काय। हा आपल्याला तथ्य सांगते की बर्ड जे आहे ते स्कायमध्ये उडते। तर म्हणजे हे फॅक्ट सांगणार आहे, तथ्य सांगणारं वाक्य आहे। तर हा कोणत्या टाईपचा सेंटेन्स आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे। आय प्ले क्रिकेट, इंग्लिश इज ॲन इंटरनॅशनल लँग्वेज, बर्ड फ्लाय इन द स्काय। हे तीनही जे सेंटेन्स आहे माहिती, विधान किंवा तथ्य सांगत आहे आणि या टाईपचे जे सेंटेन्स असतात हे सेंटेन्स आपले डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य असतात। याचं स्ट्रक्चर जो असतो याचं स्ट्रक्चर पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीचा याचं स्ट्रक्चर आहे। अशा पद्धतीने हे सेंटेन्स तयार होतात। आता यामध्ये बर्ड हा सब्जेक्ट आहे, फ्लाय हा वर्ब आहे आणि इन द स्काय हा आपला ऑब्जेक्ट आहे। तर या पद्धतीने याचं स्ट्रक्चर असते। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हा आपला पहिला प्रकार आहे। आता आपण लगेच दुसरा प्रकार बघूया। दुसरा टाइप्स आहे आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य। कोणते? प्रश्नार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। आता याच्यामध्ये काय असते? प्रश्न विचारला जातो। काय विचारला जाते? प्रश्न विचारला जातो। कोणत्या टाइपचं सेंटेन्स आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच कोणते वाक्य? प्रश्नार्थी वाक्य। याचे काही एक्झाम्पल बघायचे आहे। पहिला सेंटेन्स आहे बघा, व्हॉट इज युअर नेम आणि व्हॉट इज युअर नेम हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। वेअर डू यू लिव्ह हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। हु वॉज द विनर हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। एक बघायचं झालं तर इथं लक्ष द्यायचं आहे। इथे बघा सगळ्या सेंटेन्सच्या नंतर क्वेश्चन मार्क दिसत आहे म्हणजेच की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याची पद्धत आहे की सेंटेन्सच्या एंडिंगला तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसणार आहे। आणि त्याचबरोबर याच्या वर्ड्स सेंटेन्सच्या सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब असू शकते, WH फॅमिली असू शकते किंवा मॉडल वर्ब असू शकते। WH फॅमिली असू शकते, हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल वर्ब ते सेंटेन्सच्या सुरुवातीला असतात आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क असते आणि ही याची ओळख आहे की हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे। याच्यामध्ये या टाइपच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो। व्हॉट इज युअर नेम तुमचं नाव काय आहे? वेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता? हु वॉज द विनर कोण जिंकलं होतं? तर
हे तुम्हाला अशा पद्धतीचे जे सेंटेन्स आहे ज्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागते, अशा सगळ्या सेंटेन्सला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य म्हटलं जाते, ज्यामध्ये एंडिंगला क्वेश्चन मार्कचं चिन्ह असते सेंटेन्सच्या आखरीला, आणि सेंटेन्सची सुरुवात जी आहे WH फॅमिलीने, हेल्पिंग वर्बने किंवा मॉडल वर्बने होते. अशा सगळ्या सेंटेन्सला, अशा ओव्हरऑल सेंटेन्सला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. टाईप आहे आपलं 3rd नंबरचा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ओळखायचा कसा? ज्याच्यामध्ये आज्ञा, विनंती, सल्ला, सूचना देणारे जे वाक्य असतात त्या वाक्यांना आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं असते. उदाहरणार्थ पहिला सेंटेन्स बघू, ओपन द विंडो. ओपन द विंडो. हा एक गोष्ट सांगायची झाली तर यामध्ये आहे की नाही, सेंटेन्सच्या एंडिंगला कधी तुम्हाला फुल स्टॉप दिसेल. फुल स्टॉप, फुल स्टॉप, फुल स्टॉप, फुल स्टॉप, हे पण याची एक ओळख आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची, की सेंटेन्सच्या एंडिंगला फुल स्टॉप असते. आणि त्याबरोबर अजून एक ओळखायची पद्धत आहे, ते म्हणजे ते आज्ञार्थी वाक्य असतात. उदाहरणार्थ आज्ञा, विनंती, सल्ला, सूचना देणारे वाक्य असतात. असे कोणतेही शब्द असतील जे आपल्याला आज्ञा, विनंती, सल्ला, सूचना देणारे अशी कोणतीही वाक्य असतील, ते सगळे वाक्य आपले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. पहिला सेंटेन्स आपण पाहत आहोत, ओपन द विंडो. आता इथे एक आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आज्ञा म्हणजेच ऑर्डर. या सेंटेन्समध्ये ऑर्डर. मग असे जेही सेंटेन्स असतील तर ते सेंटेन्स कोणत्या प्रकारचे आहे? इम्पेरेटिव्ह प्रकारचे सेंटेन्स आहे. दुसरा सेंटेन्स आहे प्लीज हेल्प मी. इथे आपल्याला विनंती केलेली आहे. काय केलेली आहे? विनंती. प्लीज हेल्प मी, मला मदत करा. अशा प्रकारचे जेवढेही सेंटेन्स असतील ज्याच्यामध्ये विनंती केलेली असते ते सगळे आपले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य असतात. 3rd सेंटेन्स आहे बघा, यू शुड स्टडी हार्ड. इथे आपल्याला एक सल्ला दिलेला आहे. काय दिलेला आहे? सल्ला, की आपण स्टडी हार्ड केली पाहिजे. त्याच्यामध्ये सल्ला दिलेला आहे, म्हणून या पद्धतीचे जेवढे सेंटेन्स असतील ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. 4th सेंटेन्स आहे आपला स्टँड इन लाईन. लाईनीत उभे राहा. इथे आपल्याला सूचना दिलेली आहे. काय दिलेली आहे? सूचना. तर या सूचना देणारे जे वाक्य आहे ते वाक्य आपले इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. तर आज्ञा, विनंती, सल्ला, सूचना देणारे कोणतेही वाक्य असतील तर ते सगळे वाक्य जे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य असतात आणि त्याच्या एंडिंगला फुल स्टॉप दिलेला असतो सेंटेन्सच्या एंडिंगला. टाईप आहे आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. कशी ओळखायचे? अशा पद्धतीचे सेंटेन्स ज्यामध्ये आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा तीव्र भावना व्यक्त करतात जे वाक्य, त्या वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हटले जाते. ज्याच्या एंडिंगला उलट आय असते. दिसते इथं उलट आय असा चिन्ह या सेंटेन्सच्या एंडिंगला असते आणि असा चिन्ह ज्या सेंटेन्सच्या एंडिंगला असते त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणायचं असते. इथे पहिला सेंटेन्स बघूया, वाव. त्याच्यानंतर इथे आपल्याला उलट आय दिसते. वाव वी वॉन द मॅच. इथे आपल्याला उलट आय दिसते. हा चिन्ह असेल तर तो आपला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य आहे. तर हे काय करते? तीव्र भावना व्यक्त करणारे जी वाक्य असतात, वाव वी वॉन द मॅच, आपल्याला एक भावना मनात येते की आपण मॅच जिंकलो, ही तीव्र भावना आहे आणि म्हणूनच याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हटलं जाते. सेकंड सेंटेन्स आहे ओ नो. इथे उलट आहे दिसत आहे, हा चिन्ह आहे. लॉस्ट माय बुक. या सेंटेन्स मध्ये हा चिन्ह आहे म्हणजे हाच सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्याच्यामध्ये आपल्याला इथे आपल्याला या सेंटेन्स मध्ये बघितलं वाव वी वॉन द मॅच. इथे आपल्याला आनंद व्यक्त झाला. काय झालं? आनंद. इथे काय झालं? ओ नो लॉस्ट माय बुक. इथे आपल्याला दुःख दर्शवते हा वाक्य. म्हणून असे दुःख दर्शवणारे जे वाक्य असतात ते आपले एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आनंद दर्शवणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे आपला हाऊ डेअर यू. हाऊ डेअर यू म्हणजे तुझी हिंमत कशी झाली. इथे आपल्याला एक राग व्यक्त करणारा हा वाक्य आहे आणि हा जो वाक्य आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं वाक्य आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे
व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर आणि याच्यानंतर ही उलट आहे दिसते. हा चिन्ह प्रत्येक सेंटेन्स मध्ये असते आणि तो सगळं ते जेवढे सेंटेन्स असतील ते सगळे आपले एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. जिथे असा चिन्ह आहे तो सगळं आपला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे म्हणजेच उद्गारवाचक वाक्य आहे. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इथे आपल्याला आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर म्हणजे आपण कधीच पाहिलं नव्हतं असं फूल आपल्याला दिसलेलं आहे, तर आपण काय आश्चर्य व्यक्त केलं या वाक्यात. तर या आनंद, दुःख, राग, आश्चर्य असे भावना व्यक्त करणारे जेही सेंटेन्सेस असतात ते सगळे सेंटेन्सेस आपले एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. नंबरचं टाइप्स आहे आपलं ऑपिटेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच की इच्छार्थी शुभेच्छार्थी वाक्य. कोणते वाक्य? इच्छार्थी किंवा शुभेच्छार्थी वाक्य म्हणजेच ऑपिटेटिव्ह सेंटेन्स होय. म्हणजे याच्यामध्ये काय असते या टाइपच्या सेंटेन्स मध्ये इच्छा, प्रार्थना, आशीर्वाद, शाप या वाक्यामध्ये अशा प्रकारचे वाक्य असतात ज्यामध्ये इच्छा, प्रार्थना, आशीर्वाद आणि शाप असते आणि याच्या एंडिंगला सुद्धा फुल स्टॉप हा सिम्बॉल दिसणार आहे, हा पंक्च्युएशन मार्क दिसणार आहे. पहिला सेंटेन्स आहे बघा, मे युअर ड्रीम्स कम ट्रू. इथे हा एक इच्छा व्यक्त केलेला वाक्य आहे आणि इच्छा व्यक्त करणारा जो सेंटेन्स आहे तो आपला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे मे गॉड प्रोटेक्ट यू. हा सुद्धा या टाइपचा आपला सेंटेन्स आहे म्हणजे याच्यात काय प्रार्थना व्यक्त केलेली आहे, गॉड प्रोटेक्ट यू. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे आपला मे गॉड ब्लेस यू. इथं आशीर्वाद दिलेला आहे या वाक्यामध्ये काय केलं, गॉड ब्लेस यू आशीर्वाद दिलेला आहे, एंडिंगला फुल स्टॉप आहे म्हणून हा सुद्धा ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे. फोर्थ नंबरचा आहे मे ही सफर फॉर हिज डेट्स म्हणजे मरेपर्यंत तो सफर करणार आहे असं शाप दिलेला हा सेंटेन्स आहे आणि म्हणून इच्छा व्यक्त करणारे प्रार्थना, आशीर्वाद किंवा शाप या संबंधित जे सेंटेन्स असतात ते सगळे सेंटेन्स जे आहे आपले इच्छार्थी शुभेच्छार्थी वाक्य असतात म्हणजे ती ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असतात. ओके, आतापर्यंत आपण बघितलं की टाइप्स ऑफ सेंटेन्सचे 5 टाइप्स असतात. पहिलं असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, दुसरं असते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, थर्ड होतं आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, फोर्थ होतं आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि फिफ्थ होतं आपलं ऑपिटेटिव्ह सेंटेन्स. तर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये फुल स्टॉप असते, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये एंडिंगला क्वेश्चन मार्क असते, त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा एंडिंगला फुल स्टॉप असते, त्यानंतर ऑपिटेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा फुल स्टॉप असते आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये उलट आय असते. शिकवलं पण आता तुम्हाला लक्षात किती राहिलं हे बघण्यासाठी आपण तुमची टेस्ट घेऊया. टेस्ट म्हणजे आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स, सेंटेन्सचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे. तर पहिला इथे सेंटेन्स आहे द सन रेज इन द ईस्ट. आता हा एक फॅक्ट सांगणारा सेंटेन्स आहे म्हणजे तथ्य सांगणारा सेंटेन्स आहे. मग तथ्य सांगणारा सेंटेन्स कोणता होता मी सांगितलं होतं, तर इथे आन्सर मध्ये लिहायचं आहे. हे तुम्ही कमेंट करू शकता, तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवू शकता, कारण की याने काय होणार तुम्हाला शिकवलेलं किती समजलेलं आहे हे लक्षात येणार आहे. सेकंड सेंटेन्स आहे आपला व्हॉट इज युअर नेम. आता इथे एंडिंगला काय आहे, क्वेश्चन मार्क आहे. मग हा कोणत्या टाइपचा सेंटेन्स असेल या आन्सर मध्ये तुम्ही लिहून मला दाखवायचं आहे. थर्ड सेंटेन्स आहे प्लीज क्लोज द डोअर. आता हा इथे प्लीज म्हणून एक विनंती केलेली आहे आणि विनंती केलेला सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं होतं तो कोणता आहे इथे कमेंट मध्ये सांगायचं आहे. फोर्थ नंबरचा सेंटेन्स आहे व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. इथे एंडिंगला एक उलटा आय दिलेला आहे सिम्बॉल चिन्ह. तर हे चिन्ह असेल तर तो सेंटेन्स कोणत्या टाइपचा आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर इथे आन्सर लिहायचं तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला मे गॉड ब्लेस यू. हा कोणत्या टाइपचा सेंटेन्स आहे जिथे आशीर्वाद दिलेला आहे, कोणत्या टाइपचा सेंटेन्स आहे लक्षात घ्यायचं आहे आणि रिमाइंड करायचं आहे आणि या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मला कमेंट करून सांगायचे आहे. एकंदरीत तुम्हाला मी आज काइंड्स ऑफ सेंटेन्स किंवा टाइप्स ऑफ सेंटेन्सचे 5 टाइप्स तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला सगळे टाइप्स व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल आमचा तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.